योद्धा फॉर जस्टिस, जनतेच्या न्याय हक्कासाठी, अन्याय विरुद्ध युद्ध. संगमनेर पालिकेत विकास 2.0 ची सुरुवात. वाढीव शुल्कांवरून शहरात संतापाची लाट. संगमनेर नगरपालिकेत यावेळी सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष म्हणून मैथिलीताई तांबे यांनी पदभार स्वीकारत विकास 2.0 मॉडेलची घोषणा केली आहे. संगमनेरच्या जनतेने त्यांना भरघोस मते देत सत्तेवर बसवले. काहींनी सत्यजित तांबे यांच्या विजनवर विश्वास ठेवून मतदान केले, तर काहींमध्ये निवडणुकीदरम्यान विविध पातळ्यांवर खुश केल्याच्या चर्चा शहरात रंगताना दिसतात. तथापि कायदेशीर व लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या या सत्ताधाऱ्यांवर आता चांगले काम करण्याचा मोठा दबाव आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार 1 मार्चपासून शहरात अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, स्वच्छता, फ्लेक्स बोर्ड, आरोग्य आदी सर्व क्षेत्रात व्यापक मोहीम राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आता करावेच लागेल अशी ठाम भूमिका घेत पालिकेने 8 प्रकारचे जनजागृती पोस्टर्स प्रसिद्ध केले आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध परवाने, नोंदणी शुल्क आणि व्यावसायिक शुल्कात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. आपलं राजकारण हे निवडणुकीपुरतं राजकारण असतं. निवडणूक झाल्यानंतर मात्र कोण आपल्या बरोबर होता आणि कोण नव्हता याचा विचार आपण कधी करत नाही आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला खऱ्या अर्थाने जी जबाबदारी आपल्याला मिळालेली ती पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं. आणि म्हणून त्या जबाबदारीचा भाग म्हणून मागच्या 1 महिन्यामध्ये एक चांगल्या पद्धतीच्या कामाची सुरुवात ही संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आपण चालू केली. आणि संगमनेर नगरपालिकेच्या अनेक बैठका मागच्या 1 महिन्यामध्ये पार पडल्या. आज पण सकाळी संगमनेर नगरपालिकेचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांना बोलून त्यांची पण बैठक आज या ठिकाणी पार पडली. आणि उद्देश हाच आहे की शेवटी कुठलाही निर्णय घेत असताना, कुठल्याही अंमलबजावणी करत असताना एक संगमनेरकर म्हणून आपण सगळेजण पहिले तर एकत्र असलं पाहिजे. या उद्देशाने आपल्याला आज सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. शेवटी लोकशाहीमध्ये आपण पाहतो की मतदान आपण करतो, माणूस निवडून देतो आणि निवडून दिल्यानंतर त्याला प्रश्न विचारला डायरेक्ट आपण 5 वर्षांनी जातो. मधल्या काळामध्ये काय चाललंय, तो काय करतोय ते माहित नाही आणि आपलं काय चाललंय हे कोणालाच माहित नाही. आणि म्हणून मी एक प्रयत्न कायम आहे. मी विधान परिषदेला निवडून आल्यावर देखील तो प्रयत्न केला होता की दरवर्षी आपण जे आहे ते फॅमिली कमी दरवर्षी हा प्रयत्न आपण करतो की काय काय काम आपण केले ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत असतो. खरं तर आपण सगळेजण संगमनेरकर आहोत. आपल्या सगळ्यांना संगमनेर विषयी प्रचंड प्रेम आहे. मी काल रघुवीर खेडकरांच्या सत्काराच्या कार्यक्रमात भाषण करताना एक गोष्ट बोललो की रस्त्याने आपण पुन्हा मुंबई किंवा कुठेही परदेशात जरी असलो आणि रस्त्याने चालता चालता नुसतं संगमनेर नाव जरी कानावर पडलं आपल्याला शेजारच्यांचे बोलतानाच, तरी आपल्या मनामध्ये गेली भावना येते काय बापरे काय चाललंय, काय संगमनेर नाव काय घेतलंय. एक भावना आपल्या मनामध्ये येते ना, आपलं लगेच एक व्हायब्रेशन जे असतात शरीरामध्ये. आता निरागी सगळे बसलेले अनेक लोक तज्ञ माणसं आहेत. शरीरामध्ये आपण म्हणत असतो की व्हायब्रेशन असतात सगळ्या पूर्ण बॉडीमध्ये. संगमनेर नाव आलं की ते व्हायब्रेशन एकदम आपले जागरूक होतात. आपल्याला असं वाटतं की आता काय इतकं प्रेम आपलं या मातीवर आणि या गावावर आहे. आणि म्हणूनच हे सगळं करत असताना काही गोष्टी ज्या आहेत
ज्याची अपेक्षा या संगमनेरकरांना आमच्याकडून आहे याची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणूनच आपण वाचलं असेल की संगमनेरच्या भविष्यासाठी आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी आता हे करावंच लागेल. कारण कोणत्याही शहरासाठी, नगरपालिकेसाठी पूर्वी अत्यल्प शुल्कात होणारी व्यवसाय नोंदणी आता आवाच्या 1.25 दराने होणार असल्याची चर्चा व्यावसायिक व नोकरदार वर्गात सुरू आहे. विकासासाठी पैसा हवा हे मान्य, पण तो फक्त कष्टकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांच्या खिशातूनच का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. वाढीव दरांची यादी सध्या प्रोव्हिजनल असल्याचे सांगितले जात असले तरी येत्या 23-24 तारखेला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील विविध व्यापारी संघटना व नागरिकांनी या वाढीव शुल्कांना तीव्र विरोध दर्शवला असून जनआंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. जनतेच्या खिशावर डल्ला न मारता वास्तव व परवडणारे दर ठरवावेत अशी एकंदर भावना संगमनेरकरांतून व्यक्त होत आहे. आता विकास 2.0 प्रत्यक्षात कसा राबवला जातो आणि वाढीव दरांबाबत सत्ताधारी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.